नमस्कार. जनादेश 2024 या विशेष कार्यक्रमात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती दिवाळीचा औचित्य साधून राजकीय मोर्चे बांधणी आणि भेटीगाठींना चांगलाच वेग आलाय. राजकीय वातावरणही तापतंय असं दिसतंय. आज काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी निवडणुकीतल्या आश्वासनांबाबत महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांना दिलेल्या सल्ल्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटू लागलेले आहेत आणि भाजपानं हा मुद्दा नेमका उचलून धरत काँग्रेसला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे एरवी राजकारण वेगळ्या स्थानी आणि कुटुंब वेगळ्या स्थानी अशी भूमिका मांडणाऱ्या पवार कुटुंबियांमध्ये दिवाळीनिमित्त फूट पडलेली दिसून येते. यंदा बारामतीमध्येच शरद पवारांची आणि अजित पवारांची दिवाळी ही वेगळी साजरी होते. या राजकीय घडामोडींसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या लक्षवेधी लढती आणि सुरू असलेल्या राजकारणावर देखील आपण आजच्या भागात चर्चा करणार आहोत. आणि यासाठी ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे आणि संतोष माळकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. दोघांचंही मनपूर्वक स्वागत. त्यांच्याशी चर्चेला सुरुवात करण्याआधी पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. वास्तवात पूर्ण करता येतील अशीच आश्वासनं निवडणुकीत जनतेला द्यावीत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा पक्षनेत्यांना सल्ला. केवळ मतांसाठी अवास्तव आश्वासन देऊन सत्ता मिळवणाऱ्या काँग्रेसचा जनतेच्या फसवणुकीचा अजेंडा खरगे यांच्या वक्तव्यानं उघड झाला. नरेंद्र मोदी यांची टीका. पंतप्रधानांच्या वक्तव्याचं स्वागत करत महाराष्ट्राच्या जनतेनं सावध राहत अशा फसव्या आश्वासनांना बळी पडू नये. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला केलं आवाहन. आश्वासनं देऊन ती पूर्ण न करणं ही काँग्रेसची जुनी सवय. विशिष्ट समुदायाच्या तुष्टीकरणासाठीच काँग्रेसचं मतांचं राजकारण असल्याचा रविशंकर प्रसाद यांचा आरोप. राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती दिवाळीचं औचित्य साधून राजकीय मोर्चे बांधणी आणि भेटीगाठींना वेग. शिवसेना नेत्या शायना एनसी यांच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांच्या विरोधात गुन्हा दाखल. निवडणुकीमध्ये अवास्तव आश्वासनं देऊ नये असं सांगत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती खरगे यांच्या वक्तव्यावरती नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपा नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. करता येतील अशीच वास्तववादी आश्वासनं निवडणुकीत पक्षानं द्यावीत असा सल्ला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिला आहे. बंगळुरूमध्ये काँग्रेसच्या जाहीरनाम्यातल्या घोषणांबाबत खरगे बोलत होते. कर्नाटकात काँग्रेसनं 5 गॅरंटींची घोषणा केली होती. आता त्यातली एक गॅरंटी रद्द केली जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही नेत्यांनी आश्वासनं देताना खबरदारी घ्यावी असं ते म्हणाले. अवास्तव आश्वासनांची पूर्तता करताना राज्य सरकारांवर प्रचंड आर्थिक बोजा पडून त्याचे परिणाम भावी पिढ्यांवर होण्याचा धोका निर्माण होतो अशी स्पष्टोक्ती त्यांनी दिली. यामुळे पक्षाची प्रतिमा डागाळण्याचा धोकाही निर्माण होतो असे खरगे म्हणाले. मल्लिकार्जुन खरगे यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान आणि भाजपाचे नेते नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुकीत अवास्तव आश्वासनं देणं सोपं असतं, मात्र त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करणं अत्यंत कठीण किंवा अशक्य असतं. या कटू सत्याची जाणीव अखेर काँग्रेसला झाली आहे अशी प्रतिक्रिया मोदी यांनी दिली आहे. प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसनं लोकांना अशी आश्वासनं दिली ती कधीही पूर्ण करता येणार नाहीत हे त्यांना माहीत होतं. आज हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणात काँग्रेसची सरकार आहेत, मात्र तिथे विकासाची गाडी रुळावरून घसरली आहे आणि आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. याचा परिणाम केवळ राज्यांवरच नाही तर देशाच्या आर्थिक विकासावरही होतो असं मोदी यांनी म्हटलं आहे. गरीब, युवा, शेतकरी, महिला असे वर्ग या फसवणुकीच्या राजकारणाचे बळी ठरतात. मात्र आज काँग्रेसनं स्वतःचा आपला फसवणुकीच्या राजकारणाचा अजेंडा लोकांसमोर उघड केला आहे असं मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांच्या या वक्तव्याचं स्वागत करत भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनीही महाराष्ट्राच्या जनतेनं सावध राहत अशा फसव्या आश्वासनांना बळी पडू नये असं आवाहन केलं आहे. संतोषजी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी
पूर्ण करता येतील केवळ अशीच आश्वासनं द्या असा सल्ला त्यांच्याच पक्षातल्या नेत्याने दिला आहे आणि या भरमसाठ आश्वासनांचा राज्याच्या तिजोऱ्यांवर देखील परिणाम व्हायला लागला आहे. हे हिमाचल आणि पंजाबमध्ये दिसून आले. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा काँग्रेस गॅरंटी देताना हा विचार करेल का? करेल की नाही हे याबद्दल शंका आहे, पण करावं लागेल. कारण राज्याची रिकामी झालेली तिजोरी या आश्वासनाने अधिक रिकामी होऊ शकते. हे आपल्याला कर्नाटक, तेलंगणा, अगदी हिमाचल प्रदेशात देखील दिसलेलं आहे. भरमसाठ आश्वासनं देताना खरंच ते शक्य होईल का किंवा त्याचं बजेटरी प्रोव्हिजन करता येईल का हे पहिल्यांदा बघितलं पाहिजे. आणि ते न बघता केवळ मतं मिळवण्यासाठी अशी आश्वासन देण्याचा ट्रेंड, मी मुद्दाम याला ट्रेंड म्हणतोय, मागच्या काही वर्षात भारतात तयार झाला आणि त्याला भरघोस प्रतिसाद मिळतोय म्हटल्याबरोबर इतरही राज्यात त्याचं अनुकरण करण्यात आलं. पण हे अनुकरण करताना की त्या राज्याची आर्थिक परिस्थिती काय आहे, ते राज्य अशा आश्वासनांच्या पूर्ततेसाठी पैसे कुठून आणणार, यासारख्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि ते दिलं गेलं नाही. त्यामुळे आज हिमाचल प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि पंजाब या राज्यांची आर्थिक परिस्थिती ही खालावली गेलेली आहे. आणि आज काँग्रेसला याचं भान आलं, ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टीकडे जर सकारात्मकतेने बघितलं तर ही एक चांगली गोष्ट आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान खटाखटचं आश्वासन काँग्रेसने दिलं होतं आणि असं म्हटलं गेलं की जनता त्या आश्वासनाला भुलली आणि मतं काँग्रेसला दिली. त्यानंतर त्या महिन्यात आम्हाला पैसे का मिळाले नाहीत असा जाबही जनतेने काँग्रेसच्या कार्यालयावर जाऊन विचारला होता. आता यामध्ये झालं काय तर काँग्रेस आश्वासनं पूर्ण करू शकत नाही, काँग्रेस तोकडी पडते. हे ज्या वेळेस मतदाराच्या मनात रुजलं जातं त्यावेळेस मतदार काँग्रेसपासून लांब जातोय आणि आज या राज्यांमध्ये आपल्याला तेच दिसतंय. आणि त्यामुळे एकतर राजकीयदृष्ट्या त्याचा मोठा फटका काँग्रेसला तर बसतोच आहे, पुन्हा आर्थिकदृष्ट्या त्या राज्याची आर्थिक परिस्थिती खराब होते. तर दुहेरी पातळीवर काँग्रेस यामध्ये अपयशी झाल्याचं दिसतंय. पण हा सल्ला जो खरगेंनी दिलाय तो केवळ काँग्रेसनेच अनुसरावा असं नाही, तो इतर पक्षांनी देखील अनुसरणं गरजेचं आहे. कारण ज्या वेळेस काँग्रेस नसेल पण अन्य पक्षांचं सरकार एखाद्या राज्यात आलं आणि त्यांनी अशी आश्वासन दिली असतील तर त्यामुळे देखील राज्याची तिजोरी रिकामी होणार आहे. आणि आता पंतप्रधानांनी सांगितलं की त्याचा मोठा फटका देशाच्या आर्थिक विकासाला बसणार आहे आणि ते घडतंय आणि त्यामुळे इतर पक्षांनीही याचा विचार करायला पाहिजे. पण यातला एक सकारात्मक मुद्दा की निदान खरगे पुढे आले आणि त्यांनी हे बोलून दाखवलं आणि तो अतिशय सकारात्मक मुद्दा यामध्ये आहे असं मला वाटतं. अतिशय सकारात्मक मुद्द्याचा उल्लेख आताच यांनी केला. पण शैलेंद्रजी, मला तुम्हाला वाटायचं की एक राजकीय शहाणपण असतं. आता महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीणसारख्या अतिशय लोकप्रिय योजना आहेत, तर त्याच्या विरोधात जाणारी काहीतरी ही काँग्रेसची भूमिका आहे असा जर का सूर जनतेमध्ये आला तर त्याचा फटका काँग्रेसला नाही का बसणार? नाही, त्याच्यामध्ये मला पहिल्यांदा असं वाटतं की मल्लिकार्जुन खरगे किंवा प्राईम मिनिस्टर स्वतः ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला मल्लिकार्जुन खरग्यांनी बोलताना अचानकपणे उठले आणि काहीतरी बोलले असं निश्चित नाही आहे. म्हणजे ते आज देशातले काँग्रेसचे मोठे नेते आहेत आणि कर्नाटकमध्ये ती जाहीरनामा जाहीर करण्याच्या वेळेला त्यांचे डी के शिवकुमार जे नेते आहेत त्यांनी या पद्धतीचं सांगितलं की एक आश्वासन कमी करावं लागतं आहे म्हणून. तर शक्य अशक्य विचार सुज्ञ करावा निरंतर असं जे संतवाक्य आहे त्याप्रमाणे जनरली सर्वसामान्य माणूस शक्य अशक्य विचार करत असतो. पण निवडणुकीच्या राजकारणात भरमसाठ घोषणा करायच्या, लोकांना स्वप्न दाखवायची आणि निवडून यायचं हा आपल्याकडचा ट्रेंड आहे संपूर्ण. म्हणजे भारतवर्षात सगळ्या राज्यांमध्ये हा झाला. सुरुवात त्याची साऊथमधनं झाली. म्हणजे तांदूळ आणि गहू ₹1 ₹2 किलो, मग त्याच्यानंतर TVs देऊ, कुठं गाडीज देऊ वगैरे या पद्धतीने. आणि इव्हन आत्ता देखील आपल्याकडे महाराष्ट्रातल्या अनेक निवडणुकात म्हणजे जिल्हा परिषदांच्या निवडणुकात लढणाऱ्या सगळ्यांना माहिती आहे की पैठणी द्यायची स्पर्धा घेतात आणि त्यातनं मोटार देतात, 5 लाखाची गाडी देतात, अनेक गोष्टी त्यातनं वाटल्या जातात. तर हा जो फुकटचा जो सगळा व्यवहार आहे तर कुठेतरी मतदारांना हे लक्षात यायला हवं
की हे कुणीच लोक आपल्या खिशातनं पैसे काढून देत नाहीत कोणालाही. हे सगळे करदात्याचे पैसे असतात. त्यामुळे करदात्याचे पैसे उधळले जातात. पण लोकनियुक्त सरकारला अशा जनकल्याणाच्या योजना आणण्याचं त्यांना मॅन्डेट आहे. लोकांनी त्यांना निवडून दिलं, तेच सरकारचा कारभार करण्यासाठी दिला आहे. त्यामुळे लाडकी बहीण असेल किंवा कुठल्याही योजना असतील त्या अर्थसंकल्पात मांडून त्याच्या खर्चाची प्रोव्हिजन करून, कारण अर्थसंकल्प म्हणजे तरी काय की ती आकड्यांची जगलरी असं काही लोक म्हणतात, परंतु त्यातला मुद्दा असा असतो की एकूण त्या 100 रुपयामध्ये कुठल्या गोष्टीला किती पैसे खर्च करायचे हे ठरवायचा अधिकार जनतेने सरकारला दिला आहे. त्यामुळे लाडकी बहीण असेल किंवा कुठल्या योजना असतील, जोपर्यंत त्या सरकारवर केंद्राकडे भीक मागायची वेळ येत नाही तोपर्यंत हरकत नाही. आणि त्याचा जो आर्थिक पॅरामीटर आहे तो डेट टू GDP रेशोचा आहे. कारण आपल्याकडे ही पण टीका निवडणुकांमध्ये होते की राज्यावरचा कर्जाचा बोजा वाढत चालला आहे वगैरे, पण डेट टू GDP रेशो 25च्या आत असला तर प्रॉब्लेम नाही. आणि महाराष्ट्राची आत्ता कंडिशन तशी चांगली आहे. जी 3 राज्य आपण उल्लेख केली आहेत काँग्रेसची, हिमाचल, तेलंगणा किंवा पंजाब, त्याच्यापेक्षा वेगळं राज्य मी तुम्हाला सांगतो की केरळसारख्या राज्यात, छोटं राज्य आहे, तिथले अनेक लोक परदेशात नोकऱ्या करतात, तिथल्या कुठल्याही टीव्हीवर पाहिलं तर सोन्याच्या जाहिराती तुम्हाला जास्ती दिसतील. आणि ते राज्य पगार द्यायला पैसे नाही म्हणून केंद्राकडे अप्रोच झालं होतं. तर फायनान्शियल मिसमॅनेजमेंटचा हा इश्यू. आणि खरग्यांनी जे वक्तव्य केलं आहे ते विचारहीन म्हणून नक्की केलेलं नाही, म्हणजे त्याच्या मागे विचार आहेच काहीतरी. आणि तो कदाचित महाराष्ट्राच्या निवडणुकीचाही असू शकतो की आज लाडकी बहीण योजना जी आहे ती तर काय हे सरकार मागे घेणार नाही, ती लोकप्रिय योजना आहे, त्याचा जनतेला लाभ मिळाला आहे आणि त्याचे परिणामही निवडणुकीत दिसतील अशी शक्यता आहे. आणि त्यावेळेला कदाचित काँग्रेसची गॅरंटी यायची, आता 6 तारखेला राहुल गांधी येऊन जाहीर करणार आहेत, त्याच्यात गॅरंटी येतीलच. पण खरगे जे बोललेत त्याचा दोन्ही बाजूने परिणाम या निवडणुकीच्या दृष्टीने होऊ शकतो. तो फायदा होईल का तोटा हे कळायला थोडा काळ लागेल असं मला वाटतं. संतोषजी, मला विचारायचं की लोकसभेमध्ये एक मुद्दा भाजपच्या विरोधात वापरला गेला की जणू काही हे राज्यघटना बदलतील. आता भाजपाला एका निमित्ताने संधी आली आहे की ही जी ज्या वेगवेगळ्या अशा ज्या योजना आहेत त्याच्यापैकी एक आहे ती लाडकी बहीण योजना, अशा सर्व योजना जर का काँग्रेस सत्तेत आली तर त्या बंद पाडू शकतात, असा काही प्रयत्न त्यांच्याकडून होईल अशी शक्यता वाटते का? नक्कीच. म्हणजे याचा एक राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न काँग्रेसचे, म्हणजे भाजप असेल किंवा काँग्रेसचे विरोधी पक्ष असतील, ते याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करणार. आणि लाभ घेण्याचा प्रयत्न ज्यावेळेस होतो त्यावेळेस ही बाजू देखील मांडली जाणार की या योजना काँग्रेसला बंद करायच्या. आता यामागे अर्थातच राजकारण असणार हे काही वेगळं सांगायला नको, पण राजकारण जरी असलं तरी जसं शैलेंद्रजी म्हणाले की हा करदात्यांचा पैसा आहे आणि करदात्यांचा पैसा हा विकास कामांसाठी वापरला जावा, जास्तीत जास्त सुखसोयी करदात्याला मिळाव्यात आणि एकंदरीत जनतेला, राज्यातल्या जनतेला मिळाव्यात, यासाठी त्या पैशाचा विनियोग व्हावा. हे खरं म्हणजे कर्तव्य आहे कुठल्याही राज्यकर्त्याचं. आणि तिकडे जर कानाडोळा होऊन अशा योजना राबवल्या जात असतील आणि त्याचा बोजा जर सरकारी तिजोरीवर पडत असेल तर मग कुठेतरी प्रत्येकाने विचार केला पाहिजे. देणाऱ्या सरकारने जसा विचार केला पाहिजे तसंच घेणाऱ्या हातांनी देखील विचार केला पाहिजे की हे आता आपल्याला मिळणारं गाजर आहे, याचा विचार कुठेतरी डोक्यात आला पाहिजे. याचा राजकीय लाभ तर निश्चितच भाजप असेल किंवा काँग्रेस विरोधी जे काही कोणी पक्ष असतील ते घेणारच. पण ह्या योजना बंद करायच्या असं जर भाजपने उद्या म्हटलं तर त्यात चुकीचं पण असं काही असं म्हणता येणार नाही, कारण अर्थातच राजकारण आहे, राजकारणात विरोधकांचे मुद्दे त्याचं अवडंबर करायचं असतं, ते जनतेपुढे मांडायचं असतं. फक्त अशी आयुध ही विरोधकांच्या हातात किती द्यायची असा हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे, त्या राजकीय पक्षांनी केला पाहिजे. कदाचित खरगेंनी तो केला नसेल असं माझं म्हणणं नाही आहे, पण ते जेव्हा सत्य परिस्थिती सांगायला जातात तेव्हा त्याचे काही दुष्परिणाम देखील भोगावे लागतात. ते कदाचित काँग्रेसला भोगावे लागतीलही. खरं. शैलेंद्रजी, दिवाळी सुरू आहे आणि बारामतीमध्ये गोविंद बागेमध्ये पवार घराण्याचा जो दिवाळी पाडवा असतो तो नेहमी एकत्रितपणे साजरा होतो. यंदा मात्र अजित पवार यांची दिवाळी ही काठेवाडीमध्ये असणार आहे. आतापर्यंत हे संपूर्ण पवार घराणं सांगत होतं की आमचे जे मतभेद आहेत ते फक्त राजकीय स्वरूपामध्येच आहेत, पण पक्षामध्ये जी पडलेली फूट येते आता घरामध्ये सुद्धा तितकीच रुंदावली असं म्हणता येईल का? आता मी जसं पवारांच्या चिन्हावरनंही आज एक निकाल आलेला आहे की त्याचा अनुवाद वगैरे काय करायचा, तसं मी माझी स्वतःची तुतारी जनरली वाजवत नाही, परंतु किंवा ट्रम्पेट माझे वाजवत नाही, परंतु 2004 पासूनच अजित पवार आणि शरद पवार यांच्यातली जी दरी आहे
ती आम्ही दिल्लीत काम करत असताना दिसत होती आणि खासगीत अजित पवार हे बोलायचे की आता आपलं वय काय विचारायचं राहिलं आहे का, आपण निर्णय घ्यायचे, या पद्धतीने ते बोलायचे. आणि तेव्हाच हे जाणवत होतं कुठेतरी की हे पुढे संघर्ष होणार आहे. आणि हे आम्ही सांगितल्यानंतर लोक विश्वास ठेवायचे नाही. आणि आपल्याकडे अंधभक्त नावाची एक टर्म कॉईन केली गेली आहे विशिष्ट नेत्यांच्या अनुयायांना. तसं पवारांच्या अनुयायांना घड्याळाचे छोटे मोठे काटे म्हणावं लागेल. आणि हे जे छोटे मोठे काटे आहेत हे अजित पवारांनी पहाटे शपथ घेतल्यानंतर परत गेले, तसेच एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळात जेव्हा गेले तेव्हा हे सगळे छोटे मोठे काटे सांगत होते पवारसाहेबांनीच त्यांना तिकडं पाठवलं. आता हे आणखीनही काही दिवसांनी पुन्हा म्हणू शकतील की हे सगळं पवारसाहेबांनी घडवलं. कारण त्या जे अंध काटे आहेत त्यांचा असा विश्वास आहे की महाराष्ट्रात झाडाचं पान पडलं तरी पवारसाहेब पाडतात आणि ते मध्येच हवेत लटकत राहिलं तरी ते पवारसाहेबच लटकवू शकतात. तर इतका अंधविश्वास पवारांवर आहे त्यांच्या भक्तांचा. मग त्यांना भक्त नाही, त्यांना छोटे मोठे काटे म्हणायचं. तर आज परिस्थिती अशी आहे की अजित पवार आणि शरद पवार यांच्यात काय नातं आहे हे आपल्याला रोज दिसतं आहे. म्हणजे शरद पवारांसारख्या नेत्यांनी अजित पवारांची नक्कल करायची वेळ आलेली आहे निवडणुकीच्या राजकारणात. 65 वर्ष राजकारण करणाऱ्या नेत्याला आज ती वेळ आली नक्कल करायची आपल्याच पुतण्याची. पण ठीक आहे, निवडणुकीच्या यशासाठी लोक काय वाटेल ते करतात आणि युद्धात सगळं क्षम्य असतं, त्या नात्याने ते आहे. तो मूळ मुद्दा दिवाळीचा जो आहे, ती दिवाळी अजित पवार प्रत्यक्ष पक्षातनं बाहेर पडायच्या आधी देखील एकदा स्वाईन फ्लूचं कारण सांगितलं त्यांनी की मला स्वाईन फ्लू झाला आहे आणि ते गेले नाहीत दिवाळीला आणि दुसऱ्या दिवशी जाहीर कार्यक्रमात दिसले. स्वाईन फ्लू एक दिवसाचा कसा होतो माहीत नाही. पण त्यावेळेला देखील आम्ही म्हटलं तरी हे सगळे काटे म्हणायचे नाही 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 तुम्ही उगाचच शंका घेता, तुम्ही उगाचच शंका घेता. पण आता आज त्यांनी दिवाळी केली आहे. आता ती पण शरद पवारांच्या सांगण्यामुळे केली आहे का काय वेगळी दिवाळी मला माहीत नाही. कदाचित काटे तसंही म्हणतील. पण ही दरी स्पष्टपणे आता समोर आलेली आहे. आणि या दरीमध्ये सुद्धा म्हणजे असं होणार नाही की अजित पवार पुन्हा माघारी जातील का. तो $1 मिलियन जो काय वाटेल ते होऊ शकतं राजकारणात, त्यामुळे ते होईलही उद्या. पण आज तरी त्यांच्यातली फूट लोकांसमोर आलेली आहे निश्चित. महायुतीची सत्ता येणार आणि आपल्याला चांगलं पद मिळणार आहे असं अजित पवार म्हणाले. मुख्यमंत्रीपदासाठी खूप रस्सीखेच होणार आहे. काय सुचवतात नक्की, काय सांगाल शैलेंद्रजी? नाही, हे बघा, मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी थेट म्हटलेलं नाही आहे. अजित पवार जे म्हणाले ते असं म्हणालेले आहेत की अजित पवार असं म्हणालेले आहेत की महायुतीचं सरकार येणार म्हणजे येणार म्हणजे येणारच आणि आपल्याला मोठं पद मिळणार म्हणजे मिळणार म्हणजे मिळणारच. आत्ता ते उपमुख्यमंत्री पद आहेत. तर मोठं पद याचा अर्थ काय? तर कदाचित असं होऊ शकतं का? तर होऊ शकतं ना. राजकारणामध्ये या शक्यता आहेत की ज्या अत्यंत मोठ्या मनाने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं 40 आमदार असलेल्या भारतीय जनता पक्षाने, तसं अजित पवारांनाही करू शकतात. आणि त्याच्यामागे देखील त्यांचं राजकारणच असणार आहे की त्यांनी आज मितीला उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एका लेव्हलला आणून बसवलेलं आहे. तेही 2.5 वर्षाचे मुख्यमंत्री, हेही 2.5 वर्षाचे मुख्यमंत्री. न जाणो अजित पवारांना त्यांनी केलं उद्या मुख्यमंत्री, सांगता येत नाही. कारण अजित पवार जागाच लढतात 50-60, तर त्यातनं त्यांच्या काही स्वतःच्या 100 यायची शक्यता नाही आहे. त्यामुळे झालेच तर या दोघांच्या मदतीनेच होतील किंवा अलायन्स पार्टनर म्हणूनच होतील. तसं जर असेल तर आज ते जे म्हणतात की मोठं पद मिळणार आहे, ती शक्यता असेल, माहीत नाही आपल्याला. म्हणजे हो, ठीक आहे. ही चर्चा आपण अशीच यापुढेही सुरू ठेवणार आहोत. पण त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. अरे बोलतो 30 की उम्र से आपकी हड्डियों में कैल्शियम कम होने लगता है। मैं सेंट्रम ऑस्ट्रो रोजाना लेने की सलाह देती हूँ। इसमें है विटामिन डी जो आपकी बॉडी में कैल्शियम को लॉक करे, जो बनाए बोन्स को ही नहीं बल्कि जॉइंट्स के साथ साथ मसल्स को भी स्ट्रॉन्ग। आई ट्रस्ट ऑस्ट्रो। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आणि शुक्ला यांच्या संदर्भात कायद्यानुसार कार्यवाही केली जाईल असंही निवडणूक आयोगाने म्हटलंय. मात्र विरोधकांनी हा मुद्दा सोडलेला नाही. काय कारण असतील, काय सांगाल आपण? रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी ही फार वर्षांपासून होते आहे आणि मुळातच रश्मी शुक्ला या फोन टॅपिंग प्रकरणात सहभागी होत्या आणि त्यामुळे त्यांना हटवण्यात यावं अशी मागणी महाविकास आघाडीने केली होती. आता ही कारवाई फार वेगात व्हावी असं विरोधक म्हणतायत. विरोधक हे सांगताना निश्चितच त्या माध्यमातून महायुतीला आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करतायत असं दिसून येत आहे. आणि हे लक्ष्य करताना त्यातून राजकीय फायदा किंवा राजकीय लाभ
हा कसा मिळवता येईल याकडे विरोधकांचं लक्ष आहे. मला असं वाटतं की या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये जरी आयोगाकडे ही तक्रार महाविकास आघाडीने केलेली असली तरी याच्यावर आत्ता कारवाई होईल का हा मुख्य प्रश्न आहे. आणि निवडणुकीच्या रणधुमाळीत अशी कारवाई झाली तर त्याचे परिणाम काय होतील याचा सारासार विचार निश्चितच आयोग करेल. पण हा मुद्दा आता निवडणुकीच्या दरम्यान फार वेगात पुढे येणार आणि त्याचं राजकीय भांडवल होणार एवढं मात्र निश्चित आहे. आणि आत्ता या क्षणाला इतकंच वाटतंय की ह्याचं राजकीय भांडवल केलं जात आहे, त्यातून काही साध्य होईल असं अजिबात वाटत नाहीये. त्यामुळे शैलेंद्रजी आपण काय सांगाल, पोलीस महासंचालक बदलले पाहिजेत? त्याच्यामध्ये काय झालंय की जर ते बदलायचे असतेच समजा तर निवडणूक आयोगाचे केंद्रीय आयोगाचे निरीक्षक येऊन गेले, त्याच्यानंतर राज्य निवडणूक आयोग सक्रिय आहे, या सगळ्या कार्यवाहीमध्येच ती बदली रुटीनमध्ये झाली असती. तसं काही त्यांना आढळलं नाही म्हणूनच त्यांनी त्यांना पदावर ठेवलंय. कारण निवडणूक आयोगाबद्दल कुठलाही आक्षेप घेणं म्हणजे निवडणूक आयोगावर काय सगळ्याच यंत्रणांवर आक्षेप घेतलाच जातो ना, की मोदींनी ईडीचा वापर केला, अमुक केलं तमुक केले सगळे. म्हणजे आत्ता तर न्यायालयाबद्दल देखील असे आरोप विरोधकांकडून केले जातात. पण ठीक आहे, हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी काय काय आरोप करायचे. परंतु रश्मी शुक्लांची आत्ता म्हणजे त्या वादग्रस्त अधिकारी आहेत का, तर आहेत. म्हणजे फोन टॅपिंगमध्ये नाव आलं, महाविकास आघाडीच्या काळात निलंबनही झालं, चौकशीही झाली त्यांची. परंतु आत्ताच्या सरकारने एकनाथ शिंदे आल्यानंतर त्यांची जी महासंचालक पदावर नियुक्ती केली आणि त्यांना एक्सटेन्शन दिलं आहे 2 वर्षाचं, ते एक्सटेन्शन देताना देखील सुप्रीम कोर्टाच्या एका निकालाचा हवाला दिला गेला आहे. म्हणजे ते एक्सेप्शन असेल कदाचित, पण ते इल्लिगल आहे का असं वाटत नाही ते 2 वर्षाचं एक्सटेन्शन. कारण ते पूर्ण कायदा विदा सगळं बघूनच दिलं आहे, सुप्रीम कोर्टाच्या एका निकालाचा आधार घेऊनच दिलं आहे. त्यामुळे 2 वर्षाचं एक्सटेन्शन दिलं आहे, त्या पदावर आहेत. त्यामुळे सरकारने अपॉइंटमेंट केली आणि इलेक्शन कमिशनला जर त्या तशा वादग्रस्त वाटल्या असत्या तर त्यांनी त्यावेळेलाच त्यांना काहीतरी केलं असं निवडणूक कंडक्ट करताना. पण आचारसंहिता जाहीर झाली, आज माघारीची तारीख येते, त्यावेळेला हे पुन्हा पुन्हा आरोप करतायत. याचा अर्थ की कदाचित तो मुद्दा रोजच्या रोज लावून धरला असता निवडणूक जाहीर होताना तर थोडाफार त्याचा परिणाम झाला असता. आत्ता त्याचं इम्प्रेशन म्हणजे मी राजकीय अंगाने याच्याकडे बघतोय, राजकीय विश्लेषणाच्या अंगाने, की रश्मी शुक्लांवर पुन्हा पुन्हा त्यांच्या बदलीची मागणी करणं आणि फडणवीसांना टार्गेट करायचा प्रयत्न केला तर त्यातनं कदाचित हे निवडणूक हारतात म्हणून असे मुद्दे उपस्थित करतात का. कारण हा कोर पॉलिटिकल मुद्दा नाही आहे. त्यामुळे रश्मी शुक्ला पोलीस महासंचालक असल्या तरी अख्ख्या निवडणुकीवर प्रभाव टाकू शकतील अशी शक्यता नाही. म्हणजे महाराष्ट्र हे तसं राज्य नाही आहे. म्हणजे बिहारमध्ये किंवा कलकत्त्यामध्ये बूथ कॅप्चरिंग होतं किंवा विरोधी वोटर्सना यूज दिलं जात नाही बूथपर्यंत आणि त्यासाठी यंत्रणेचा वापर होतो. त्या पद्धतीची निवडणूक महाराष्ट्रात होत नाही. आणि जर तसं असतं तर लोकसभेला भारतीय जनता पक्ष 23वरनं 9वर नसताच आला ना. त्यामुळे तसा मिसयूज ऑफ अथॉरिटी किंवा पोलीस मशिनरी केला जातोय का महाराष्ट्रात? इतकी म्हणजे महाराष्ट्राची लॉ अँड ऑर्डर, कोयता घेऊन हल्ले होणं किंवा एखाद्या माजी मंत्र्याला गोळ्या घालणं हे गुन्हे झालेले आहेत. पण ते आयसोलेशनमध्ये बघायला पाहिजेत. त्याचं सरसकटीकरण करणं योग्य नाही असं मला वाटतं. आणि म्हणूनच रश्मी शुक्लांची मागणी विरोधकांनी जर लावून धरली, पत्र लिहिलं आत्ता नाना पटोलेंनी आणि त्याला संजय राऊतांनी पण पाठिंबा दिला, म्हणजे शिवसेना उभाटाचा पाठिंबा आणि काँग्रेसची मागणी आहे. पण ही जर त्यांनी जास्ती लावून धरायचा प्रयत्न केला आणि त्याचं राजकारण केलं तर त्या ब्युरोक्रॅट आहेत, त्यांना काय अंगाला लागणार नाही फार. परंतु हे निवडणूक हरतात म्हणून असे कांगावे करतात असा मेसेज जाऊ शकतो. ईव्हीएमला एरवी नावं ठेवायची तर त्यासोबत एक्झॅक्टली आपले अजून एक तसंच. कारण कारण आधीच जमवून ठेवलेलं आहे. कोर पॉलिटिकल मुद्दे घेऊनच तुम्हाला निवडणूक लढावी लागते ना. त्यामुळे हा काही कोर पॉलिटिकल मुद्दा असंच मला वाटत नाही. खरं. शैलेंद्रजी, खासदार अरविंद सावंत यांनी बोलताना शिवसेनेच्या ज्या मुंबईदेवीच्या उमेदवार आहेत शायना एनसी, त्यांच्या विरोधामध्ये एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं आणि या प्रकरणी गुन्हाही दाखल झाला आहे. प्रचाराच्या एकंदरच धबडग्यामध्ये राजकीय नेत्यांची भाषा घसरते असं तुम्हाला वाटतंय का? नाही, राजकीय नेत्यांची भाषा म्हणजे अजून तर सुरू व्हायची आहे. त्याचं कारण असं की माघारी 4 तारखेला आहे आणि त्यानंतर प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत. आता त्या तोफा धडाडतात व्यासपीठांवरनं, जाहीर सभांमध्ये. तिथे मोठे मोठे नेते भाषण करतील. मोदींच्याच 8 सभा होणार आहेत, राहुल गांधींच्या होतील, शरद पवारांच्या होतील, उद्धव ठाकरेंच्या होतील आणि ते दरवेळेला जे बोलतात कुत्रा, मांजर, डुक्कर, चित्ता वगैरे ते सगळं येईलच. पण त्याच्याही पेक्षा हे जे बाईट प्रकरण आहे ना, की टेलिव्हिजन चॅनल आले समोर, त्यांनी माईक लावला की तो एक माईक रोगाचा प्रादुर्भाव होतो आणि नेता बरळायला लागतो. तर अनेक लोकांना भान राहत नाही आपण काय बोलतोय. आता अरविंद सावंत जे बोललेत ना, ते वाक्य आत्ताच्या कॉन्टेक्स्टमध्ये खूपच आक्षेपार्ह वाटेल. कारण एखाद्या महिलेविषयी असं म्हणणं, ते म्हणाले की बाहेरचा माल इथे चालणार नाही वगैरे. तर या पद्धतीचं जे आहे ना, तर ते थोडंसं
उपमा अलंकार किंवा अशा काही गोष्टी वापरताना मराठी भाषेतल्या खूप विचार करायला पाहिजे आणि राजकीय नेत्यांनी तो खूपच जास्ती करायला पाहिजे. त्याचं कारण असं की एखादी फट म्हणता ब्रह्महत्या हे पण एक मराठीतला जो वाक्प्रयोग आहे, तसं एखाद्या छोट्याशा चुकीमुळे निवडणुकीचं होत्याचं नव्हतं होऊ शकतं. आणि अरविंद सावंत स्वतः खासदार आहेत तिथले, तेव्हा त्यांनी तर ही जास्ती खबरदारी घ्यायला पाहिजे. ज्या मुंबईदेवी मतदारसंघाबद्दल विषय आहे तिथे विद्यमान आमदार आहेत ते काँग्रेसचे आहेत, त्यामुळे कदाचित आता अरविंद सावंतांचं स्लिप ऑफ टंग आहे का स्लिप ऑफ माइंड आहे मला माहीत नाही, परंतु त्यांनी जी भाषा वापरली आहे ती निश्चितपणे अयोग्य. आता त्याच्यात गुन्हा दाखल झाला याचा अर्थ तो कदाचित त्याची दखल घ्यावी लागेल पोलिसांना, अशाच प्रकारचा गुन्हा आहे. आणि आपल्या एकूण समाजात मी तुम्हाला सांगतो की महिलेविषयी थोडंसं अशोभनीय असं काही बोललं तर पूर्ण सिंपती त्या महिलेच्या बाजूनी जाते. म्हणजे सोनिया गांधींना 2004च्या निवडणुकीमध्ये विधवा असं संबोधलं गेलं. आता त्या व्हिडिओ आहे ती फॅक्ट आहे, पण तुम्ही काय प्रकारे त्याचा उच्चार करता. राहुल गांधींना मी ड्रायव्हरची सुद्धा नोकरी देणार नाही. राहुल गांधी किती उच्च विद्याविभूषित आहेत, त्यांनी परदेशात काय काम केलं, त्यांचा IQ काय हा विषयच नसतो. तुम्ही या प्रकारची भाषा वापरलेली भारतीय समाज मनाला आवडत नाही. आणि तसं शायना एनसींच्याबद्दल अरविंद सावंत जे बोललेत त्यांनी निश्चितपणे अरविंद सावंतांच्या पक्षाला आणि ते ज्या आघाडीत आहेत त्या आघाडीला निश्चित तोटाच होईल. खरं. संतोषजी, तुम्ही काय सांगाल? राजकीय पक्षांचे नेते ज्या प्रकारची भाषा वापरतात, काय सांगाल याबाबत? माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी खूप छान वाक्य सांगितलंय. ते म्हणतात की तुम्ही जेव्हा राजकारणात असतात तेव्हा काय बोलावं यापेक्षा काय बोलू नये हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि हे अतिशय महत्त्वाचं असं वाक्य आहे, कारण काय बोलू नये याच्यावर सगळं अवलंबून असतं. आता झालंय असं की समोर माईक आले की राजकीय नेत्यांना असं वाटतं आपण भरभरून बोलावं, काहीतरी बोलावं जेणेकरून आपला चेहरा TV वर दिसेल आणि लोक आपल्याला बघतील. आणि त्यातून ही स्पर्धा मग सुरू झालेली आहे की बोलायचं, माईक समोर दिसला की गप्प बसायचं नाही, बोलायचं. त्यातून हे सगळं झालेलं आहे. या निवडणुकीची सुरुवात झाली पहिल्यांदा बाळासाहेब थोरात यांच्या मुलीबद्दल वक्तव्य झालं, आता शायना NC यांच्याबद्दल वक्तव्य झालं. तर कुठलेही राजकीय पक्ष ह्याच्यामधून वेगळे राहिलेले नाही आहेत, अलिप्त राहिलेले नाही आहेत. पण या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये की काय बोलू नये हे ज्या नेत्याला कळलं तो नेता पुढे येईल असं मला वाटतं. कारण याच्यात प्रलोभनं भरपूर आहेत, जाहीर सभा आहेत, न्यूज चॅनल समोर येत आहेत आणि या सगळ्यांमधून आपण काय बोलू नये आणि काय बोललं पाहिजे हे ज्याला कळलं तो पुढे जाईल. नाहीतर याचे दुष्परिणाम हे स्पष्ट दिसतील. भारतीय समाजमन, जसं शैलेंद्रजींनी सांगितलं की खरंच भारतीय समाजमनाला हे आवडत नाही आणि स्त्रीबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर निश्चितच आहे. आणि अशा वेळेस जर तुम्ही अशी काही आक्षेपार्ह वक्तव्य केलीत, विशेषतः स्त्री उमेदवाराबद्दल, तर समाजाची सहानुभूती तिथे जाऊ शकते आणि त्याचा राजकीय फटका देखील त्या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीच्या पक्षाला बसू शकतो. आणि याचा सारासार विचार आता प्रत्येक राजकीय पक्षांनी करणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक राजकीय पक्षांनी मग त्यांचे जे स्टार प्रचारक असतील किंवा अन्य कोणी असतील त्यांना हे सांगणं गरजेचं आहे की बाबा रे काय बोलू नये, काय बोलावं, सांगायचं कोणी कोणाला, असाही एक प्रश्न आहे. बरोबर. तर आता आपण घेऊया ठाणे जिल्ह्यातल्या लढतींचा आढावा. ठाणे जिल्ह्यात विधानसभेचे एकूण 18 मतदारसंघ आहेत. त्यापैकी ठाणे, कळवा मुंब्रा, ऐरोली, बेलापूर, कोपरी पाचपाखाडी, ओवळा माजिवडा, मीरा भाईंदर, डोंबिवली, कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडी पूर्व आणि भिवंडी पश्चिम हे मतदारसंघ शहरी भागात आहेत. तर भिवंडी ग्रामीण, मुरबाड, शहापूर आणि कल्याण ग्रामीण हे मतदारसंघ ग्रामीण भागात येतात. हे मतदारसंघ 3 लोकसभा मतदारसंघामध्ये विभागलेले आहेत. या लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात महायुतीला 4 ठिकाणी, आघाडीलाच मताधिक्य मिळालं. ठाणे शहर म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला. कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात एकनाथ शिंदे रिंगणात असून त्यांच्यासमोर महाविकास आघाडीकडून एकनाथ शिंदे यांचे गुरु आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उद्धव ठाकरे शिवसेना पक्षानं मैदानात उतरवलं आहे. ठाणे मतदारसंघात भाजपाचे संजय केळकर यांना शिवसेना उबाठा पक्षाचे राजन विचारे आणि मनसेचे अविनाश जाधव यांनी आव्हान दिलं आहे. ओवळा
माजिवडा मतदारसंघात शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांच्यासमोर उबाठा शिवसेना पक्षाचे नरेश मणेरे आहेत. कळवा मुंब्रा मतदारसंघात एकेकाळचे सहकारी आमने सामने आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून जितेंद्र आव्हाड विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसकडून नजीब मुल्ला अशी लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे. ऐरोलीतही एकमेकांचे जुने सहकारी एकमेकांच्या विरोधात आहेत. भाजपाचे गणेश नाईक यांच्या विरोधात शिवसेना उबाठा पक्षाचे MK बडवी असून इथून शिवसेनेचे विजय चौगुले यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे तिरंगी लढत अपेक्षित आहे. बेलापूर मतदारसंघात भाजपातून तिकीट न मिळाल्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षात गेलेले गणेश नाईक यांचे चिरंजीव संदीप नाईक यांनी भाजपाच्या मंदा म्हात्रे यांच्या समोर आव्हान उभं केलं आहे. इथे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून बंडखोरी झाली आहे. मीरा भाईंदरमध्ये गेल्यावेळी अपक्ष निवडून आलेल्या गीता जैन यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. यंदा मात्र महायुतीत भाजपानं इथून नरेंद्र मेहता यांना रिंगणात उतरवलं असून गीता जैन पुन्हा अपक्ष म्हणून मैदानात आहेत. तर या दोघांसमोर काँग्रेसचे मुझफ्फर हुसेन आहेत. शिवसेना कार्यकर्त्यावर केलेल्या गोळीबाराच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना कल्याण पूर्व मतदारसंघात भाजपानं मैदानात उतरवलं आहे. त्यांच्यासमोर शिवसेना उबाठा पक्षाचे धनंजय बोडारे आहेत. तर गणपत गायकवाड यांच्या गोळीबारात जखमी झालेले शिवसेनेचे महेश गायकवाड यांनी बंडखोरी केली आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीतही शरद पवार राष्ट्रवादी पक्षानं बंडखोरी केली आहे. कल्याण पश्चिममध्ये महायुतीत बंडखोरी झाली आहे. भाजपाचे विश्वनाथ भोईर यांच्यासमोर उबाठा शिवसेना पक्षाचे सचिन बासरे आहेत. कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचे राजू पाटील विरुद्ध शिवसेनेचे राजेश मोरे विरुद्ध उबाठा शिवसेना पक्षाचे सुभाष भोईर अशी तिरंगी लढत आहे. डोंबिवली मतदारसंघात भाजपाचे रवींद्र चव्हाण यांच्यासमोर शिवसेनेतून शिवसेना उबाठा पक्षात गेलेले दीपेश म्हात्रे यांचं आव्हान आहे. भिवंडी पश्चिम मतदारसंघात भाजपाच्या महेश चौगुलेंविरोधात काँग्रेसचे दयानंद चोरगे आहेत. तर भिवंडीचे माजी महापौर विलास पाटील यांनी बंडखोरी करत कोणार्क आघाडी करून ते रिंगणात आहेत. भिवंडी पूर्वमध्ये भाजपातून शिवसेनेत गेलेले संतोष शेट्टी महायुतीकडून रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर समाजवादी पक्षाचे रईस शेख असून तिथे उबाठा शिवसेनेच्या रुपेश म्हात्रे यांनी बंडखोरी केली आहे. मुरबाडमध्ये भाजपाचे किसन कथोरे आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुभाष पवार आमने सामने आहेत. शहापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दौलत दरोडा विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पांडुरंग बरोरा अशी लढत आहे. अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या बालाजी केणेकर यांच्यासमोर शिवसेना उबाठा पक्षाचे राजेश वानखेडे आहेत. तर उल्हासनगरमध्ये भाजपाचे कुमार आयलानी यांच्यासमोर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या ओमी कलानी यांचं आव्हान आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या राजकीय बलाबल स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ आणि जयेश सामंत आपल्याबरोबर दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जोडले गेले आहेत. नमस्कार, तुम्हा दोघांचंही मी मनापासून स्वागत करतो. जयेशजी, नवी मुंबईतल्या ज्या दोन्ही लढती आहेत त्या अत्यंत चर्चेत आहेत आणि चुरशीच्या होणंही अपेक्षित आहे आणि तिथं बंडखोरी देखील झाली आहे. आपण काय सांगाल जयेशजी, ऐरोली आणि बेलापूर या दोन मतदारसंघांबद्दल? हा, मुळात एक लक्षात घ्यायला हवं की ठाणे जिल्ह्यातल्या ज्या काही 18 जागा आहेत त्या 18 जागांपैकी ज्या काही तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय? मिलिंद बल्लाळजी, आपल्याला माझा आवाज ऐकू येतोय? मला तुमचा आवाज येतोय, माझा येतोय तुम्हाला? बोला बोला जयेशजी, बोला. हा, ठाणे जिल्ह्यातल्या ज्या काही 18 जागा आहेत, विधानसभेच्या ज्या 18 जागा आहेत त्यापैकी ठाणे जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्रातल्या ज्या काही बर्निंग सीट्स म्हणतो आपण, ज्याला ज्या काय म्हणतात त्याला अतिशय राजकीय वातावरण जिकडे गरम झालंय असं आपण म्हणतो, तर त्यापैकी एक ही नवी मुंबईच्या या दोन्ही ज्या जागा आहेत आणि त्याच्यामध्ये एस्पेशली जी बेलापूरची जागा आहे ती आहे. मुळात एक लक्षात घ्यायला पाहिजे, बेलापूरचा जो ही जी सगळी निवडणूक आहे ना ती सगळ्या बंडखोरांची निवडणूक. ती बंडखोरांसाठी अशा पद्धतीने मी म्हणतो की 2014 साली मंदा म्हात्रे ज्या भाजपाच्या सध्याच्या विद्यमान आमदार आहेत तर त्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड करून भाजपामध्ये आल्या आणि त्यामुळे त्या एक जुन्या बंडखोर जे आता परत भाजपामधून लढत आहेत. संदीप नाईक हे भाजपाचे तिकडचे जिल्हाध्यक्ष, 19 साली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केला, ते भाजपामध्ये आले. पुन्हा त्यांना यावेळी उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांनी पुन्हा एकदा बंडखोरी केली आणि तुतारी हाती घेतलेली आहे. याच मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जे कट्टर समर्थक आहेत विजय नाहटा, जे अर्थात शिंदे सेनेत होते, तर त्यांनी पुन्हा एक बंडखोरी केलेली आणि ही बंडखोरी इथवर थांबलेली नाहीये. शरद पवारांचे इथले एक ज्येष्ठ पदाधिकारी आहेत मंगेश आंबले नावाचे,
तर त्यांनी ही बंडखोरी केलेली आहे. आणि शिंदे सेनेतले अजून एक माजी जे शहर प्रमुख आहेत अशोक गावडे, अशी त्यांनीही बंडखोरी केलेली. त्यामुळे हा मतदारसंघ एका अर्थाने सगळ्या बंडखोरांचा मतदारसंघ, सगळे वेगवेगळे बंडखोर एकत्र येऊन आता एकमेकांच्या विरोधात लढतायत, असं साधारणपणे या मतदारसंघाचं चित्र आहे. अर्थात पण आता नाईक कुटुंबियांचं जर का आपण बघितलं तर चित बी मेरी और पट बी मेरी असा एक त्यांचा प्रयत्न दिसतोय का? हा, अर्थातच एक लक्षात घ्या, या नवी मुंबईतल्या ज्या दोन्ही जागा होत्या त्या भाजपाच्या बऱ्यापैकी, आपण असं म्हणू, भाजपाच्या सेफ सीट मध्ये, म्हणजे ए प्लस आपण जे आता सध्याचा राजकीय सर्वे पंडित जे म्हणतात, तर त्यानुसार त्या ए प्लस मधल्या जागा मानल्या जात होत्या आतापर्यंत. आणि एक लक्षात घ्या, 2014 नंतर जी राजकीय परिमाणं बदललेली आहेत ना, तर त्यामध्ये हे दोन्ही मतदारसंघ आणि एस्पेशली बेलापूर मतदारसंघ हा बऱ्यापैकी प्रो भाजपा झालेला दिसतोय. मंदा म्हात्रेंनी गणेश नाईकांना जे 2014 साली पाडलं, किंवा त्या 2019 साली ज्या 82,000 मतांनी निवडून आल्या, त्यामध्ये त्यांचं कर्तृत्व किती होतं हा मुद्दा आहेच. त्यापेक्षा ते भाजपाचं जे कमळ होतं ते त्यांच्या साथीला अधिक ताकदीचं होतं. हा सगळा कॉस्मोपॉलिटन मतदारसंघ आहे, लक्षात घ्या. बेलापूर मतदारसंघ आहे हा कॉस्मोपॉलिटन, फक्त मराठी बहुल मतदारसंघ नाहीये. देशाच्या वेगवेगळ्या प्रांतातून आणि इथे आलेले आणि पुन्हा नवराष्ट्रवादाने प्रेरित झालेली जी काही मंडळी आहेत सध्या, तर त्यापैकी बहुसंख्याकांचा हा मतदारसंघ इथे आहे. त्यामुळे भाजपासाठी बेलापूर मतदार हा सेफ मतदारसंघ होता आतापर्यंत, किंवा नवी मुंबईत ऐरोली मतदारसंघ सेफ होता. गेल्या वर्षी दोन्ही वेळेचा लोकसभा निवडणुकीत दोन्ही मतदारसंघांमध्ये एका ठिकाणी 12,000, एका ठिकाणी 9,000चा लीड तर आहेच. शरद पवारांनी जी काही खेळी खेळलेली आहे ना या निमित्ताने, ती महत्वाची आहे. म्हणजे भाजपाची ए प्लस सीट पवारांच्या या खेळीमुळे, किंवा संदीप नाईकांना त्यांनी जे प्रवेश करून दिला त्याच्यामुळे आता लढतीत आलेली आहे. म्हणजे आज भाजपाचे नेतेही ए प्लस मधून मोजत असतील असं मला अजिबात वाटत नाही. मला असं वाटतं ती आता बी प्लस वगैरे वगैरे अशी त्यांनी धरली असावी. त्यामुळे आता चुरस आहे. म्हणजे जी सीट आपल्या हातातच नव्हती, जी आपण मोजतच नाही गणितात, ती सीट शरद पवारांनी ती फाईट मध्ये आणली. त्यासाठी एक लक्षात घ्यायला पाहिजे, त्यांनी अत्यंत लवचिक भूमिका घेतलेली दिसते. गणेश नाईकांसमोर त्यांचा प्रस्ताव असा होता, माझ्या माहितीप्रमाणे, मी इथे 20-22 वर्ष जर्नलिझम केलेलं आहे यापूर्वी, त्यांच्याकडे समोर प्रस्ताव त्यांचा असा होता की तुम्ही दोघेही या, बाप बेटे तुम्ही दोघेही या, मी तुम्हा दोघांना देतो. तेव्हा हे गणेश नाईकांनी नाकारला हा प्रस्ताव, आणि गणेश नाईकांना परत ऐरोलीमध्ये विरोधकांची कोंडी करायची होती. पुन्हा ते सत्तेचं राजकारण, एका ठिकाणी भाजपा, एका ठिकाणी. तेव्हा पवार अडून नाही बसले. पवार म्हणाले ठीक आहे, तुमचा मुलगा येतोय, असा अर्थात मुलगाही दोन टर्म आमदार राहिलेला एकेकाही ऐरोलीमध्ये, त्यामुळे तुमचा मुलगा येतोय तर येऊ द्या. त्यांनी त्यांना घेतलं. विजय नाहटा तुतारीमध्ये जाऊ इच्छित होते, म्हणजे राष्ट्रवादीमध्ये जाऊ इच्छित होते, तशी त्यांनी घोषणाही केली होती की मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतोय म्हणून वगैरे. तर त्यांना त्यांनी होल्डवर ठेवलं. लक्षात घ्या, त्यांनी पाहिलं नाहटा का नाईक, शेवटी नाईक आगरी कुटुंब, आगरी नेते, आणि मग त्यांनी संदीप नाईकांना प्रवेश दिला. आणि जी लढत हातातच नव्हती त्या लढतीत त्यांनी लढत आणलेली आहे पवारांनी. खरंय. शैलेंद्रजी, आता आपण ठाण्याबद्दल जर का चर्चा करायची म्हटली तर मुख्यमंत्र्यांची मला वाटतं एका परीने प्रतिष्ठा पणायला लागली आहे, कारण ते स्वतः मैदानामध्ये आहेत आणि त्यांना समर्थन करणारे जे अनेक आमदार आहेत ते सुद्धा ठाण्यातून मैदानामध्ये आहेत. आपण काय सांगाल ठाण्यातल्या एकंदर लढतींबद्दल? नाही, एकूण ठाण्यामधल्या 18 मतदारसंघामध्ये आता जसं बल्लाळ सर सांगितलं आणि यांनी जे सांगितलं की जे इंटरेस्टिंग आहे की पवारांनी त्यांच्या खेळीमुळे चुरशीत आणले. पण मुळात पुन्हा पुन्हा मी जे मगाशी म्हणालो ना की काय होतं माहिती आहे का, की म्हणजे शरद पवार कर्तृत्ववान आहेत, ते याच्यावर काही डिबेट घेण्याची गरज नाही, आहेत कर्तृत्ववान, परंतु त्यांना थोडंसं खूप जास्ती हाय पेडेस्टलला बसवलं जातं असं मला स्वतःला वैयक्तिक वाटतं. त्याचं एक कारण असं की उद्धव ठाकरेंना त्यांनी मुख्यमंत्री केलं, पण उद्धव ठाकरेंचे 56 आमदार होते ना, ते नसते तर कसं केलं असतं. तीच गोष्ट इथे संदीप नाईक नावाचा मोहरा हाताशी आहे. गणेश नाईक पूर्वी होते त्यांच्या पक्षात. इतका जर स्ट्रॉंग बंडखोर असेल तुमच्याकडे येऊ इच्छित तर ते तुम्ही काहीतरी खेळी करू शकता ना. तर सगळी प्यादी मेलेत, सगळे घोडे उंट मेलेत, तर खेळी काय करणार ना मुळात. तर तसं आत्ता ठाण्यामध्ये या महाराष्ट्राच्या निवडणुकांनंतर, म्हणजे असेंब्ली निवडणूक झाली, 2300 निकाल आले की 4-5 लोकांचं भवितव्य प्रकाशमान किंवा अंधारमय होऊ शकतं. त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे आहेत. म्हणजे त्यांच्या पक्षाची जर कामगिरी खूपच कमी झाली, म्हणजे ती होईल असं अजिबात वाटत नाही आत्ता, कारण त्यांची प्रतिमा गेल्या 4 महिन्यामध्ये, म्हणजे लोकसभेनंतर माझी लाडकी बहीण योजना आल्यानंतर त्यांची प्रतिमा प्रचंड सुधारली आहे. कारण अनेक योजनांना शेवटी मुख्यमंत्र्यांना श्रेय मिळतं त्या पदाला. त्यामुळे आज
मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेतले चेहरे कोण, त्याच्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना जास्ती लोकांचा कल आहे असे एकूणात दिसतंय. कारण शरद पवार हे काही मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत आता नाहीत आणि त्या मानाने गेल्या 2 वर्षामध्ये फडणवीसांची प्रतिमा अतिशय खराब झालेली आहे महाराष्ट्रात. ती हेतुपुरस्सर केले गेले पवारांच्या राजकारणात आणि ते त्यांचं यशच आहे. त्यामुळे ठाण्यामधल्या निवडणुकांमुळे एकनाथ शिंदेंच्या भवितव्याला खूप मोठी त्याच्यामध्ये आयदर जोड बसेल किंवा खूप पुढे जाईल आणि तेच आत्ता एकनाथ शिंदेंचं ठाण्यावर वर्चस्व आहे. त्यांनी आनंद दिघेंच्या काळापासून ठाण्याच्या जिल्ह्यामध्येही सगळीकडे फिरून काम केलेलं आहे आणि त्याची कसोटी आत्ता आहे आणि त्यामुळे त्यांच्या भवितव्याचा प्रश्न म्हणजे फक्त त्यांच्या नाही आहे, 4-5 नेत्यांच्या भवितव्याचा प्रश्न या निवडणुकीत लागणार आहे आणि त्या ठाण्यामध्ये तर स्टेक्स खूप जास्त आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेंना प्रचंड कष्ट ओव्हरऑल घ्यायला लागतील. त्या ठाण्यावर तर त्यांचं लक्ष असणार यात शंकाच नाही. खरे जयेशजी, कोपरी पाचपाखडीमध्ये खुद्द मुख्यमंत्रीच मैदानामध्ये आहेत आणि त्यांच्या विरुद्ध आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे उभे आहेत. आपण काय सांगाल या लढतीबद्दल? हेच गणित आहे ना, हेच गणित. म्हणजे मी मगाशी जे म्हणालो ना की संदीप नाईकांना पवारांकडे का जावं असं वाटलं. आता इथे कोपरी पाचपाखडीमध्ये हाच मुद्दा आहे की इथे ठाण्यामध्ये तिन्ही जागांवर उमेदवार मिळत नव्हते ना. म्हणजे राजन विचारेंना परत ठाणे शहरमध्ये उभं करावं लागलं ना. म्हणजे गेल्या 2.5 वर्षात उद्धव ठाकरेंना ठाण्याची परिस्थिती माहित होती. त्यांच्या सुपुत्रांनी 3 वेळा घोषणा केली होती की मी कोपरी पाचपाखडीमध्ये लढणार आहे म्हणून. ठाण्यामध्ये भर चौकात सभा घेऊन मी कोपरी पाचपाखडीमध्ये लढणार आहे असं आदित्य ठाकरे स्वतः म्हणाले होते. पण आदित्य ठाकरेंना इथे आलं नाही. लक्षात घ्या, इथे ही गणितच जमवता आली नाही. 2-2.5 वर्षात तुम्ही कोपरी पाचपाखडी, पोळ्या माजिवडा किंवा ठाणे शहर, तुम्हाला ठाणे शहरला परत पडलेल्या खासदाराला उभं करावं लागलं ना. तर इथे माझा सांगायचा मुद्दा असा आहे की इथे पवार आणि इथे उद्धव ठाकरे हे अंतर स्पष्टपणे दिसतं. ज्या खेळपट्टीवर जी अगदी पाटा खेळपट्टी आहे तिकडेही गेम फिरवायचा आणि जिकडे हिरवी खेळपट्टी आहे तिकडेही रन बनवायचे, हे जे काही गणित आहे ना, हे काय उद्धव ठाकरेंना माहित नव्हतं का? ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला केवळ ही अशी घोषणा करून काही सीट येत नसतात ना. ग्राउंड लेवलचं इक्वेशन करावं लागतं. त्याच्यासाठी तळागाळात काम करणारे कार्यकर्ते शोधावे लागतात. जे कार्यकर्ते एवढ्या मोठ्या बंडानंतर आणि जे मुख्यमंत्री पुन्हा ज्या शहरातले आहेत त्या शहरातले मुख्यमंत्री असूनही तुमच्यासोबत जे राहिले त्यांना सतत बळ देणं, ही जी काही एक प्रक्रिया 2-2.5 वर्षात सातत्याने करावी लागते. त्यासाठी सभा घ्याव्या लागतात, त्या दिवशी सातत्याने बैठका घ्याव्या लागतात, ठाण्यात येऊन बसून बैठका घ्याव्या लागतात, लोकांशी बोलावं लागतं, तुमच्यासोबत राहिलेल्यांना विश्वास द्यावा लागतो. या आघाडीवर ना या 2.5 वर्षामध्ये फार काम झालेलं दिसत नाहीये. म्हणजे मी ठाणं माझं, मला मानणारे मतदार वगैरे इथपर्यंत ठीक आहे ते, पण ते इक्वेशन त्यांना बसवता आले नाहीये. त्यामुळे त्यांना केदार दिघे, पुन्हा आनंद दिघे यांच्या कुटुंबाशी संबंधित असलेली व्यक्ती त्यांना तिथे निवडावी लागली. माझी माहिती अशी होती की मुख्यमंत्र्यांसमोर उभं राहायला शेवटपर्यंत कोणीच तयार होत नव्हतं. राजन विचारांकडे हा प्रस्ताव मांडला गेला होता की तुम्ही उभे राहा, तेही तयार झाले नाही. त्यांनी परत शहरचा हट्ट धरला आणि मग केदार दिघेंना इथे आणलं गेलं. पुन्हा मुद्दा हाच आहे की केवळ दिघे आडनाव या एका मुद्द्यावर कोपरी पाचपाखडी लढवता येईल का, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. मुख्यमंत्र्यांनी जेव्हा आपला स्वतःचा अर्ज भरला त्या दिवशीच त्यांनी जी काही अभूतपूर्व रॅली काढलेली आहे, तर त्यात ती एक प्रचार सभाच झाली त्यांची एका अर्थाने. आणि लक्षात घ्या, त्यांनी हा एक महत्वाचा मुद्दा आहे या निमित्ताने. नुसता कोपरी पाचपाखडी पुरता तो मर्यादित राहत नाही. त्याचं कारण असं आहे की ठाणे जिल्ह्यातनं, मुंबईतून आणि आसपासच्या MMR पट्टा आपण जो म्हणतो सगळा पालघर वगैरे भागातून कार्यकर्त्यांचे जथ्थे कोपरी पाचपाखडीत त्यांचा उमेदवारी अर्ज भरताना मागवण्यात आले होते. देवेंद्र फडणवीसांना बोलवण्यात आलं होतं, ते स्वतः आले. भाजपाचे सगळे नेते होते, राष्ट्रवादीचे सगळे नेते होते. आम्ही एकजुटीने निवडणुकीला सामोरे जातोय हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. आणि कोणाला मान्य असो अथवा नसो की या निवडणुकीचा चेहरा किमान मी आता तरी आहे, पुढे 23 नोव्हेंबरला ते पुढे स्पष्ट होईलच, असं दाखवण्याचा मुख्यमंत्र्यांनी पूर्णपणे प्रयत्न या निमित्ताने केलेला दिसतो. जयेशजींना विचारू का थोडं एक विचारा. प्रश्न? जयेशजी, पाचपाखडीबद्दल काही शंकाच नाही, कारण मुख्यमंत्र्यांची कॉन्स्टिट्युएन्सी आहे, ते ठाणे शहरातनं येतात आणि ते तिथे वर्षानुवर्ष काम करतायत. परंतु ठाणे जिल्ह्याचा जिथे प्रश्न आहे त्याच्यामध्ये ते त्यांचा किती डसा उमटवू शकतील आणि कितपत यश अख्ख्या ठाणे जिल्ह्यात त्यांना मिळेल, ते थोडं तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. नाही, अर्थातच त्यांना तिथे तो ठसा उमटवावाच लागेल. पहिला ते तिकडे ठाणे जिल्ह्याला पहिलं मुख्यमंत्रीपद त्यांच्या माध्यमातून मिळालेलं आहे, लक्षात घ्या. परंतु एक ना परांजपेची एक बदललेली काही गणितं सांगतो 2014 नंतर.
जी भाजपामध्ये असली अस्वस्थता पण आहे, म्हणजे हा वेगळा मुद्दा आहे पूर्णपणे चर्चेचा. तो पहिला मुद्दा असा आहे की ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या 18 जागा आहेत ना, त्यापैकी सर्वाधिक जागा 8 जागा आणि तिकडे मीरा भाईंदरच्या एक अपक्षबाई, त्या अशा 9 जागा या भाजपाने 2019 साली जिंकल्या होत्या. होय. अर्थात त्या युतीत जिंकल्या होत्या. 2014 मध्येही भाजपाचा स्कोर हा तेव्हाच्या एकसंघ शिवसेनेपेक्षा अधिक होता. हा, म्हणजे आकड्यांमध्ये पाहायला गेलं तर आम्ही या जिल्ह्यामध्ये मोठे भाऊ आहोत, हे भाजपाने वेळोवेळी सिद्ध केलेलं आहे. त्याच्यासाठी भाजपाने जी काय गणितं बसवली तो वेगळा, म्हणजे ग्रामीणमध्ये कपिल पाटलांना आपल्या कवेत घेतलं, किसन कथोरेंसारखा पैलवान त्यांनी आपल्या जवळ ओढून घेतला. अशी सगळी जी त्यांनी गणितं बसवली, तो वेगळा भाग आहे पूर्णपणे. परंतु जिल्ह्यामध्ये नंबर 1 कोण आहे, नंबर 1चा पक्ष कोण आहे, तर सध्या भाजप आहे. असं असतानाही गेल्या 2.5 वर्षात शिंदे पिता पुत्रांनी सगळ्या जो काय म्हणतात त्याला परीघ व्यापणं म्हणतो आपण, जो राजकीय परीघ असो, प्रशासकीय परीघ असो, पोलिसांचा जो एक परीघ असतो, तो एवढा व्यापून ठेवला होता की भाजपाच्या केडरमध्ये, भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये, भाजपाच्या नेत्यांमध्ये, आमदारांमध्ये कमालीची असुरक्षितता होती किंवा अस्वस्थता होती. तुमच्या लक्षात येईल गणपत गायकवाडांसारखं जे काही प्रकरण झालं, ते तर थेट गोळीबारापर्यंत गेलं. त्याच्या आधी म्हणजे सार्वजनिक बांधकाम मंत्री जे भाजपाचे आहेत रवींद्र चव्हाण, त्यांचे आणि शिवसेनेच्या म्हणजे शिवसेनेचा एखादा शाखा प्रमुख, विभाग प्रमुखही त्यांच्या विरोधात बोलायचा. एवढ्या लेवलला ते सगळी नाराजी होती. परंतु त्यामुळे आता ज्या त्यांच्या 5 जागा आहेत, त्या 5 जागांवर पुन्हा एकदा निवडणूक लढवून त्यांना ती जिंकावी लागेल. आजही इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की भाजप आजही शिवसेनेपेक्षा जास्त जागा लढवते ती. होय. म्हणजे आजही भाजपकडे 9 जागा. आणि कल्याण डोंबिवली मीरा भाईंदर पालिका जिंकलीच ना ते. मीरा भाईंदर पण त्यांनी आता कल्याण घेतलेली डोंबिवली आहे. त्यामुळे 9 जागा आता तेच ते म्हणूनच ना. मीरा भाईंदर त्यांनी घेतली. त्यामुळे 9 जागा आता भाजप लढवत आहे. मुख्यमंत्र्यांची शिवसेना तुलनेने कमी जागा लढवत आहेत, पण त्याला ती जिंकावी लागेल. आणि त्याला जिंकताना हा फील पण द्यावा लागेल की जे भाजपाच्या जागा येत आहेत त्यातही माझं कॉन्ट्रीब्युशन आहे. आमच्यामुळे त्यामुळे येतात. तुम्ही लक्षात घ्या, आमच्यामुळे येतात. त्यामुळे शहरमध्ये त्यांनी बंड होऊन दिले नाहीये. लक्षात घ्या, संजय केळकरांविरोधात शिंदे सेनेमध्ये कमालीची अस्वस्थता आहे, कमालीची नाराजी आहे. मागच्या वेळी जे 72,000 मतांचं गणित जे अविनाश जाधवांना मनसेच्या मिळालं होतं ना, त्यामागे शिवसेनेने उपकृत केलेली बरीच मतं होती. तर त्यामुळे आता त्यांना ते दाखवावं लागेल की केळकर असो किंवा आपण अजून एक मुद्दा, मला एक फक्त अर्धा मिनिटं द्या. हे करत असताना भाजपाने यावेळी शिंदे सेनेचा जे काही विरोधाचे उमेदवार होते ते त्यांनी एंटरटेन केलेले नाहीये शिंदे सेनेला. हे लक्षात घ्या. त्यांनी गणपत गायकवाडच्या बायकोला अगदी टोकाचं बोलायचं तर नाकाच्या टाकावर टिचून तिला रिपीट केलेलं आहे. केळकरांना शिंदे सेनेमध्ये रिपीट करू नका असं शिंदे सेनेतले खूप मोठे नेते सांगत होते. त्यांनी केळकरांना रिपीट केलेलं आहे. गणेश नाईकांना स्थानिक पातळीवर कमालीचा विरोध होता, त्यांना रिपीट केलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचा जो आत्ताचा टर्निंग पॉइंट आहे माझ्या माहितीप्रमाणे, गीता जैन या सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या प्रवासात त्यांच्या सोबत होत्या. गीता जैनना तुम्ही आमच्या पक्षातून उमेदवार द्या कारण ते आमच्या सहयोगी आमदार आहेत. हे आर्ग्युमेंट खोडून काढताना नरेंद्र मेहता जे गेली 5 वर्ष पडल्यानंतर पण संघटनेसाठी काम करतोय, त्याला त्यांनी फडणवीसांनी किंवा भाजपने रिपीट केलंय. त्यामुळे भाऊ आम्हीच मोठे आहोत जिल्ह्यामध्ये, सत्ता तुमची असली तरी, असं त्यांनी दाखवायचा प्रयत्न केलेला. सेना आणि भाजपाची ही चर्चा करत असताना शेजारचा जो कळवा मुंब्रा आहे त्या मतदारसंघामध्ये जितेंद्र आव्हाड यांचा सामना त्यांचेच एकेकाळचे अतिशय जवळचे सहकारी नजीब मुल्ला यांच्याशी होणार आहे. अतिशय चुरशीची अशी लढत होण्याची शक्यता आहे. आपण काय सांगाल? मला विचारतात. सॉरी. हो जयेशजी. नाही, नजीब आणि एक तर गुरु शिष्य म्हणजे नजीब मुल्लाचं राजकारणच सगळं जितेंद्र आव्हाडनी उभं केलेलं आहे एकेकाळी. अतिशय हुशार नगरसेवक आणि टाउन प्लॅनिंग ऍक्टचा कमालीचा अभ्यास असणारा एक नगरसेवक म्हणून. जितेंद्र आव्हाडांचा जो 2009चा विजय आहे ना, पहिला कळवा मुंब्र्यातला जो विजय आहे ना, त्यामध्ये नजीब मुल्लाचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. लक्षात घ्या. त्यांना मुंब्रा म्हणजे असं म्हणतात, विनोदानी म्हणतात, मला पल्लावी सर सांगू शकतील अधिक, की आव्हाडांना मुंब्रा नजीबनी दाखवलेला आहे, नजीब मुल्लांनी दाखवलेलं आहे एकेकाळी, असं आहे. परंतु एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला लागेल, म्हणजे हे ज्यांनी ठाणं बारकाईने कव्हर केलेलं आहे, मी पण अनेक वर्ष ठाणे कव्हर करतो आहे, केलेलं आहे. ठाण्यातल्या पत्रकारांमध्ये एक महापालिका हद्दीतल्या 4 आमदारांविषयी, 4 आमदारांच्या कामगिरीविषयी नेहमी
अशा दबक्या आवाजात चर्चा होत असते. आणि बहुतांश पत्रकारांचं आणि विश्लेषकांचं मत असं असतं की चारही आमदारांपैकी सर्वाधिक ऍक्च्युअल ग्राउंड लेवलला काम करणारा आमदार म्हणून जितेंद्र आव्हाड हे कोणाला नाकारता येत नाही, लक्षात घ्या तुम्ही. त्याचं कारण असं आहे, तो माणूस आजही नगरसेवकासारखं त्यांच्या कामाची कार्यपद्धती आहे. म्हणजे काय माहितीये का, तुम्हाला एक स्पष्ट सांगू का, जितेंद्र आव्हाड त्यांचे दोन चेहरे आहेत. एक महाराष्ट्राचा चेहरा आहे, तो अत्यंत अग्रेसिव्ह चेहरा आहे, जो एका काय बहुजनवादी राजकारणाचा चेहरा आहे. पवारांचे काय ब्लू व्हाईट बॉय वगैरे चेहरा आहे, वगैरे वगैरे वगैरे. आणि अगदी गल्लीतला नगरसेवक भासावा असा कैवा मुंबऱ्यातला एक चेहरा आहे त्यांचा. त्यामुळे ही जे काही 72,000चा लीड मिळतो, हा जो काही 90,000चा लीड मिळतो, हा जो काय 22,000 25,000च्या लीडने ते निवडून येतात, या कैवा मुंबऱ्याच्या बाहेरची जी मंडळी आहेत ना, ते एक साधं गणित मानतात की मुंबऱ्याच्या मतांवर आव्हाड निवडून आलेले आहेत आणि त्यांचा जे जे काय उल्लेख बिल्लेख करतात ते समाज माध्यमावर तो चालू असतो. पण एक लक्षात घ्यायला पाहिजे, दशरथ पाटलांसारखा आगरी समाजाचा उमेदवार त्यांच्या विरोधात 2014 साली उभा होता. खारेगाव कळवा या आगरी पट्ट्यातून त्यांनी 23,000 मताचा लीड घेतलाय तेव्हा दशरथ पाटलांच्या विरोधात. आता 19ची त्या दीपाली सय्यद होती, ती निवडणूक त्यांच्याकडे सोपी होती. तिकडे जवळपास 30-35,000चा लीड ज्यांना त्यांच्या 72,000च्या विजयामध्ये 30-35,000चा लीड हा कळवा खारेगाव पट्ट्यातून मिळालेला आहे त्यांना. त्यामुळे हिंदू बहुल पट्ट्यातूनही जितेंद्र आव्हाडांना मतं मिळतात, हे त्यांनी सलग तीन निवडणुकांमध्ये दाखवून दिले. तेव्हा ते पहिल्यांदा 9ला जिंकून आले, तेव्हा त्यांचं काम तसं काही दिसलं नव्हतं. तेव्हाही त्यांना 1-1.5 हजारचा लीड होता राजन गिणीच्या विरोधात. त्यामुळे हिंदू बहुल पट्ट्यातली त्यांना नगरसेवक मतं मिळण्याची कारणं ही आहेत की हा माणूस सतत लोकांमध्ये राहिलेला असतो. तो काम खूपच ग्राउंड लेवलला काम आहे. कळव्याचा म्हणजे तुम्हाला एक म्हणजे बल्लाळसा हे अधिक विस्ताराने सांगू शकतील. एक काय असा होता की ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये ना वाईट टाकलेली शहरं होती ही कळवा आणि मुंब्रा तर पूर्णच वाईट होतं आणि कळवाही बऱ्यापैकी. पण अरे राजू जेव्हा महापालिकेचे आयुक्त झाले 2012-13च्या सुमारास असेल माझ्या माहितीप्रमाणे, तेव्हा काँग्रेस आघाडीचं सरकार होतं आणि तेव्हा आव्हाड आणि राजू यांनी जवळपास अर्थसंकल्पाचा 50% हिस्सा या दोन शहरांना दिला होता. तेव्हा टीका झाली होती की ठाणेकर अस्वस्थ झाले होते कमालीची की कळवा आणि मुंब्र्याला 50%चा अर्थसंकल्पाचा हिस्सा कसा मिळू शकतो. तर त्यानंतर तो तिकडचा जो चेहरा मोजला त्या 15 वर्षात बदललाय. तर ते एक मोठा प्लस पॉइंट आहे यांचा, अर्थात जितेंद्र आव्हाडांचा. तरी नजीब मुल्ला मुंब्र्यामध्ये किती त्यांना डेंड करू शकतात. आणि अर्थात श्रीकांत शिंदे त्या भागाचे खासदार आहेत, त्यामुळे कळव्यामध्ये त्यांचंही काम आहे. त्यांचे जे वोटर आहेत किंवा त्यांची जी शिवसेना आहे ते किती मोबिलाइज करू शकतात मुलांच्या मागे, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्यावरून त्या मतदारसंघाचं गणित ठरेल. या क्षणाला मला थोडंसं आव्हाडांचं पारडं जड वाटतं. म्हणजे ही लढाई मुल्ला आणि आव्हाड नाहीच आहे मुळात, ही लढाई श्रीकांत शिंदे विरुद्ध आव्हाड. खरंय. जयेशजी, मिलिंद बल्लाळ सर काही तांत्रिक कारणास्तव आपल्यासोबत आता जॉईन नाही होऊ शकलेत. पुढचा प्रश्न मी तुम्हालाच विचारतो की डोंबिवलीमध्ये भाजपाचे मोठे नेते आहेत, मंत्री आहेत, रवींद्र चव्हाण आहेत. त्यांच्याशी उभाटा गटाचे दीपेश म्हात्रे कशा प्रकारची लढत देऊ शकतील? बघा, म्हणजे भाजपासाठी मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे A+चे जे काही मतदारसंघ आहेत त्यामध्ये डोंबिवली हा मतदारसंघ राहिलेला आहे आणि इथे सातत्याने रवींद्र चव्हाणांचं काम आहे. रवींद्र चव्हाण सातत्याने काम करतोय. संघ परिवाराशी जोडल्या गेलेल्या वेगवेगळ्या संस्थांचा रूट असलेलं ते शहर आहे. म्हणजे ठाणे आणि डोंबिवली, म्हणजे ठाणे जिल्ह्यात संघ कुठे तर ठाणे आणि डोंबिवली आणि जास्त डोंबिवली पुन्हा, तर असं ते शहर आहे. 2009 साल मला चांगला आठवतंय, तेव्हा संघामध्येही अशी काही मंडळी होती जी रवींद्र चव्हाण यांच्या उमेदवारीविषयी नाकमुरडत होती. तो एक काय होता आणि आज तो बदललेला काय आहे की संघ परिवारातल्याही वेगवेगळ्या घटकांना एकत्र घेऊन रवींद्र चव्हाणांनी गेल्या काही वर्षात राजकीय वाटचाल केलेली आहे. एक इंटरेस्टिंग गोष्ट या निवडणुकीपुरती अशी आहे, ती म्हणजे दीपेश म्हात्रेंचं बंड. साधारणपणे कल्याण लोकसभा असेल, ठाणे जिल्हा असेल, शिंदेंनी आपली माणसं फुटून दिलेली नाहीयेत, लक्षात घ्या. आणि त्याच्यासाठी जे काही कसब असतं ते सगळं त्यांच्याकडे आहे. म्हणजे आता तुम्हाला ते 4 तारखेला दिसेल, यातली जी बरीचशी बंडखोरी ते मागे घेण्यात कदाचित यशस्वी होतील, तर अजून शिंदे तसे मैदानातच नाहीये. असं असताना डोंबिवली यांचा जिथे मुलगा खासदार आहे तिथला एक नगरसेवक फुटतो आणि तो रवींद्र चव्हाणांना आव्हान उभं करतो
हे अनेकांसाठी भुवया उंचवणारं होतं. अनेकांना ते आश्चर्यकारक वाटत होतं. दीपेश फुटू कसा शकतो? म्हणजे दीपेश म्हात्रे हा एवढा श्रीकांत शिंदेचा जवळचा नगरसेवक, तो फुटू कसा शकतो? असा प्रश्न अनेकांना पडला होता. तर त्यातल्या बऱ्याच गमतीदार चर्चाही या निमित्ताने सुरू आहेत. पण तरी हा मतदारसंघ खूप पोषक आहे रवींद्र चव्हाणांना, आणि रवींद्र चव्हाणांनी गेल्या काही वर्षात स्वतःचं कार्यक्षेत्र हे फक्त डोंबिवलीपुरतं ठेवलेलं नाही. लक्षात घ्या, रवींद्र चव्हाण हा ठाणे काय म्हणतात त्याला, कोकण पट्टीतला भाजपाचा एक चेहरा म्हणून ते सातत्याने काम करतो. ते पालघर, ते स्वतः पालकमंत्री आहेत. पुन्हा जे इलेक्शन मॅनेजमेंट म्हणतो आपण, त्याच्यासाठी जे काही ज्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, म्हणजे पालघरची नुकत्याच झालेली लोकसभा निवडणूक ज्या अनेक कारणांनी गाजली ना, त्या कारणांचे काय म्हणतात त्याला, त्या कारणांचं केंद्रबिंदू हे रवींद्र चव्हाण होते. म्हणजे जयजी, निवडणुका कशा पालघरचा तुम्ही लढवायच्या आता उल्लेख केलाच आहे. आपण पालघर बद्दल सुद्धा सविस्तर चर्चा करणार आहोत आणि त्याच्यासाठी तुमच्याशीच आपण ही चर्चा करणार आहोत. पण त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. इस चौक की तरह 30 की उम्र से आपकी हड्डियों में कैल्शियम कम होने लगता है, जिसका मतलब कमजोरी, थकान और फ्रैक्चर होने की संभावना। इन दिक्कतों को इग्नोर मत कीजिए। 30 के बाद कैल्शियम और विटामिन डी लेना शुरू कीजिए। मैं सेंट्रम ऑस्ट्रो कैल्शियम रोजाना लेने की सलाह देती हूँ। इसमें है विटामिन डी जो आपकी बॉडी में कैल्शियम को लॉक करे, जो बनाए बोन्स को ही नहीं बल्कि जॉइंट्स के साथ साथ मसल्स को भी स्ट्रॉन्ग। ये आपकी 100% डेली कैल्शियम और विटामिन डी की जरूरत को पूरा करे। आई ट्रस्ट ऑस्ट्रो कैल्शियम फ्रॉम सेंट्रम। आणि आता घेऊयात पालघर जिल्ह्यातल्या राजकीय स्थितीचा एक आढावा. ठाणे जिल्ह्याला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यात विधानसभेचे 6 मतदारसंघ आहेत. डहाणू, पालघर, विक्रमगड, बोईसर हे 4 मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत, तर वसई आणि नालासोपारा हे मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी आहेत. बोईसर, नालासोपारा आणि वसईमध्ये बहुजन विकास पक्षाचे, तर उर्वरित 3 मतदारसंघात सीपीएमचा, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा आणि शिवसेनेचा प्रत्येकी 1 आमदार आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत डहाणू मतदारसंघाचा अपवाद वगळता अन्य 5ही मतदारसंघात महायुतीला मताधिक्य मिळालं होतं. या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिले ते शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा. पालघर मतदारसंघात श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापून भाजपाच्या राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली, त्यामुळे वनगा नाराज झाली. या मतदारसंघात राजेंद्र गावित यांच्यासमोर शिवसेना उभाठा पक्षाचे जयेंद्र दुबळा आहेत. बोईसरमध्ये बविया भाजपा असा प्रवास करून शिवसेनेत गेलेले विलास तरे यांना महायुतीनं रिंगणात उतरवलं आहे. त्यांच्यासमोर शिवसेना उभाठा पक्षाचे डॉक्टर विश्वास वळवी असून या दोघांसमोर बवियाच्या राजेश पाटील यांचं आव्हान आहे. विक्रमगडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून विद्यमान आमदार सुनील भुसारा यांना संधी देण्यात आली असून महायुतीकडून भाजपाचे हरिश्चंद्र भोये रिंगणात आहेत. डहाणूमध्ये महाविकास आघाडीकडून सीपीएमचे विनोद निकोले रिंगणात असून त्यांच्यासमोर भाजपाच्या विनोद मेढा यांचं आव्हान आहे. नालासोपारा मतदारसंघात बवियाचे क्षितिश ठाकूर विरुद्ध भाजपाचे राजन नाईक विरुद्ध काँग्रेसचे संदीप पांडे अशी तिरंगी लढत आहे. वसई मतदारसंघात बवियाचे हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात काँग्रेसचे विजय पाटील आणि भाजपाच्या स्नेहा दुबे आहेत, तर उभाठा शिवसेना पक्षाच्या विनायक निकम यांनी इथं बंडखोरी केली आहे. जयजी, आपलं पुन्हा एकदा स्वागत. पालघर मतदारसंघातली निवडणूक सध्या चर्चेमध्ये आहे, कारण विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांच्या ऐवजी राजेंद्र गावित यांना इथे उमेदवारी देण्यात आली. अगदी थोडक्यात सांगायचं झालं, काय सांगाल, काय कारण असावी? नाही, महाराष्ट्रात ना शिवसेना म्हणजे मुख्यमंत्र्यांची शिवसेना आणि काय म्हणतो आपण त्याला, भाजपा यांच्यामध्ये जे सीट अंडरस्टँडिंग झालंय ना, बऱ्याच ठिकाणी एकमेकांचे म्हणण्यापेक्षा भाजपचे अनेक उमेदवार शिंदे सेनेकडे पाठवले गेले आणि नंबर गेम तो साधला गेला. तर पालघर हे मोठं हे दिसतंय. लक्षात घ्या, गेल्या 5 ते 10 वर्षात ना पालघर जिल्हा हा बऱ्यापैकी भाजपाचा, मी बालेकिल्ला म्हणणार नाही, पण बऱ्यापैकी प्रभाव असलेला जिल्हा आता बनू पाहतोय. यावेळी जो काय लोकसभेत त्यांचा जो मोठा विजय आहे ना, तो अनेकांसाठी तसा आश्चर्यकारक होता. लक्षात घ्या, म्हणजे एवढा मोठा विजय मिळेल अशी अपेक्षा नव्हती. त्यामुळे यावेळी विधानसभेच्या सीट शेअरिंग मध्ये मोक्या ज्या जागा आहेत त्या भाजपा सोडणार नाही असं साधारणपणे एकंदर चित्र होतं.
परंतु यामध्ये थोडंसं मुख्यमंत्र्यांचं निगोसिएशन आहे ना जे भाजपासोबतचं, ते थोडंसं उजव्या बाजूला गेल्याचं दिसतंय आपल्याला. लक्षात घ्या, या जिल्ह्यामध्ये एक महत्वाचा फॅक्टर आहे, तो म्हणजे हितेंद्र ठाकूर फॅक्टर. म्हणजे मी पालघरवर येतोच, पण ते 3 मतदारसंघ त्यांचे आहेत. 6 पैकी 3 मतदारसंघ हितेंद्र ठाकूरांचे आहेत. हितेंद्र ठाकूरांना आपल्याकडे ओढायचं का, याविषयीची चर्चा महायुतीच्या गोटात सुरुवातीला होती. मात्र ठाकूरांना अजिबात ओढायचं नाही, असा निर्णय जेव्हा त्यांनी घेतला, तेव्हा ठाकूरांचे जे बंधू आहेत राजीव पाटील, म्हणजे तर त्या म्हणजे नातलग आहेत, तर त्यांना ओढायचा प्रयत्न रवींद्र चव्हाणांनी केला आणि तिथून ठाकूरांनी भाजपाच्या किंवा मुख्यमंत्र्यांचं आणि त्यांचं तसं कम्युनिकेशन काय फार ग्रेट नाहीये, अर्थात भाजपचं आणि त्यांचं होतं. तर त्यांनी तो मार्ग पूर्णपणे बंद केला. त्यानंतर एक असं चित्र होतं की महाविकास आघाडीकडे ते जात आहेत का, पण शेवटी असं दिसतंय ते तसंही झालेलं नाही. परंतु पालघरमध्ये गावित, म्हणजे मी मूळ मुद्द्याकडे, तो पालघरमध्ये गावित आणि बोईसरमध्ये तरे, हे दोघंही मूळचे भाजपाचे आहेत. लक्षात, मूळचे म्हणजे ते गावित काय काँग्रेसमध्ये, मग भाजपामध्ये, मग शिवसेनेमध्ये, मग परत भाजपामध्ये, असा त्यांचा तो साधारणपणे प्रवास दिसतोय. परंतु हे दोघं मूळचे, म्हणजे तरे तर शिवसेना, मागच्या वेळी तरे शिवसेनेमधून लढले होते, एकसंघ शिवसेनेमधून, आणि काही हजार मतांनी राजेश पाटलांच्या विरोधात ते पडले. माझ्या माहितीप्रमाणे 22 असे जे राजेश पाटील विद्यमान आमदार आहेत, 4-5 हजार मतांनी ते पडले. त्यानंतर त्यांनी भाजपात गेले. ते भाजपात जाण्याचं कारण की त्यांना उमेदवारी भाजपामधून मिळेल असं वाटत होतं. पण झालंय आता उलटच, की दोघा नेत्यांना, गावितांना आणि तरेंना, शिवसेनेकडे पाठवण्यात आलं किंवा शिवसेनेने स्वतःकडे घेतलं असं म्हणूया आपण. साधारणपणे मुख्यमंत्र्यांच्या गोटात विद्यमान जे वणगा आमदार आहेत, बरोबर आहे, ते परवा 3 दिवसापूर्वी रडले वगैरे, त्यांनाच रिपीट करायचं, कारण मुख्यमंत्र्यांनी तो शब्द दिला होता त्या 40 आमदारांना की मी तुम्हाला सगळ्यांना रिपीट करेल. पण शेवटी एक महत्वाचा मुद्दा यात स्ट्रॅटेजिकली दिसतो या दोन पक्षांमध्ये, ते म्हणजे निवडून येणं. निवडून येण्याच्या पातळीवर ते कॉम्प्रोमाइज करायला तयार दिसत नाहीयेत अजिबात, लक्षात घ्या. आणि गावी आपला वडगाचे जे सर्व्हे रिपोर्ट्स होते किंवा स्थानिक पातळीवर जे बोललं जात होतं, त्यातून त्याने तो उमेदवार बदलायचा निर्णय घेतला. यावेळी ना एक मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर मला एक बदल दिसतोय, तो आणि तो महत्वाचा बदल आहे. लोकसभा निवडणुकांना सामोरे जाताना ते खूप सर्व्हेवर डिपेंड राहील. भाजपाच्या सर्व्हेवर तर ते खूपच डिपेंड राहिले, किंबहुना भाजपाने त्याला ते अवलंबून राहायला लावलं अनेक ठिकाणी. त्यामुळे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे जे पुत्र आहेत ना, श्रीकांत शिंदे, त्यांच्या मनात एक बोच आहे सारखी, की आता त्याला काय आधार आहे, हा का वेगळा भाग आहे. पण आता अर्थात बोध जरी कोणाच्या मनात असले तरी जेव्हा आता प्रत्यक्ष मतमोजणी होईल आणि तर नेमकं चित्र राज्यातलं काय आहे, तेव्हाच ही बोच योग्य होती का अयोग्य होती, मला वाटतं याचंही आपल्या सगळ्यांनाच आता आकलन होईल. आणि याबरोबरच जनादेश 2024 या कार्यक्रमाचा आजचा भाग आपण इथेच संपवूया. चर्चेमध्ये सहभागी झालेल्या या सर्व पाहुण्यांचे मी मनापासून आभार मानतो. सोमवार ते शुक्रवार रात्री 9 ते 10 या वेळेमध्ये आपण भेटणार आहोतच, पण त्यापूर्वी आपली भेट उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवरच्या आपल्या नेहमीच्या बातमीपत्रात. नमस्कार.